हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे झटपट पिझ्झा. झटपट पटापट झटपट पिझ्झा बनवणार आहे. आज मी पिझ्झा बनवणार आहे. तर मंगेश इकडे आलेले आहेत, हजर झालेले आहेत. आज ते जेमिनीवाली ऍड बोला ना. मी माझ्या बायकोच्या हातचे पदार्थ नेहमी काय असं नाही जेमिनीचं नाही मी माझ्या आवडीचे पदार्थ रोज खातो, पण घरी बनवलेले बायकोच्या हातचे. आणि आता मस्तपैकी असं पिझ्झा बनवणार आहे. तसं तर हे बाहेरचा असं पिझ्झा खात नाहीत, पण होममेड पिझ्झा मी बेस घेऊन आलेली आणि तुम्हाला मी आता दाखवते की पिझ्झा कसा बनवतात. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मस्त असं चीज लोडेड पिझ्झा बनवणार आहे. तर आधीच आवंडे गोठतायत आणि तर तुमच्यासोबत झटपट रेसिपी शेअर करते. मंथन पण आता स्कूलमधून येईन, तर त्याला पण मी देणार आहे खायला. त्याला म्हणजे शक्यतो असं मी बाहेर पिझ्झा वगैरे खात नाही जास्त आम्ही. आणि जंक फूड मी जास्त बनवत पण नाही. म्हणजे ते नूडल्स वगैरे हे असे काय असतात ना, तर ते मी बनवत पण नाही. तर मी आज मस्तपैकी असं पिझ्झा बनवते. मुंबईमध्ये गरमी खूप आहे आणि पाऊस कधी लागणार आहे काय माहिती. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, असं आता गाणं बोलावं लागणार आहे, पैसे खरोखरचे घेऊन. तर आता चला आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी इथे ना कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. बाकीची सगळी तयारी करून घेतली नाही. ही कढई प्रीहीट करायला म्हणजे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे स्लो गॅसवरती. याच्यावरती ते झाकण ठेवून दिलं. तर इथे मी सिमला मिरची, कांदा, त्यानंतर टोमॅटो आणि मोझरेला चीज तर हे सगळे घेतलेले. तुम्हाला पनीर पाहिजे असेल तर पनीर घ्या, कॉर्न पाहिजे असतील तर कॉर्न घ्या. तर इथे मी सॉस घेतलेला आहे, टोमॅटो सॉस घेतला. आणि त्यानंतर मग ही ते डिश घेतलेले. हा इथे बेस मी बाहेरूनच विकत आणलेला आहे. तर मी आता घरच्या घरी बनवणार आहे. तुम्हाला जर पनीर आवडत असेल तर तुम्ही पनीर ॲड करा. त्यानंतर ही ते शेजवान चटणी घेतलेली. जे इथे साहित्य वापरलेलं आहे तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही नक्की चेक करा. इथे मायोनीज घेतलेलं आहे. तर हे थोडंसं लावायचं आपल्याला. थोडंसं बेस बनवायचं आहे ना, बेसला म्हणजे चटणी बनवायची, थोडक्यात सॉस बनवायचं आहे, तर त्याला हे लावून घ्यायचं आहे. तर आता इथे मी ही ताट घेतलं म्हणा की मोठी डिश घेतली. तर ती डिश घेतली. त्यानंतर आता मी इथे मस्तपैकी आता ह्याच्यावरती जो आपण सॉस किंवा चटणी लावतो, बेसला जे लावतो ना, तर ते बनवून घेऊया. थोडंसंच टाकून घ्यायचं मायोनीज. त्यानंतर आपण शेजवान चटणी पण घेणार आहे. शेजवान चटणी तुमच्यावर आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल आवडत तर नाही घातलात तरीही चालेल. आणि थोडंसं बाहेरचं म्हणजे पिझ्झा वगैरे कसं आहे, थोडंसं स्पायसी असेल तर चांगला लागतो. त्यानंतर टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तर टोमॅटो सॉस घेतला. तर आता हे सगळं पूर्ण मी मिश्रण आहे ना, जी आता सॉसचा जो सगळे ओतलेले आहे तिथे, तर ते असे बेसला पूर्ण लावून घेते. तुम्हाला घरी येत असेल बनवता, बेस जर तुम्हाला घरी बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवलात तरी चालेल, काय नाही. मैद्याचंच असतं, ईस्ट वगैरे वापरून ते बनवतात. तर मी काय नाही, मी बाहेरून विकत घेऊन आलेले रेडीमेड. तर हा मी इथे सगळीकडे लावून घेणार. आणि त्यानंतर व्हेजिटेबल जे तुम्हाला आवडत असतील तर ते तुम्ही यूज करा. मला हे इथे फक्त सिमला मिरची, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा. आणि मंथन बोललं खूप दिवस झाले, आणि ऑरिगॅनो आपण नंतर टाकणार आहे, तर ऑरिगॅनो पण घेतलेलं आहे. तर ही सिमला मिरची अशी कट केलेली आहे. मोठ्या आकाराची जरी कट केलात तरीही चालेल. थोडीशी जराशी शाईन मारण्यासाठी म्हणून मी थोडी बारीक कट केली. आणि इथे टोमॅटो पण कट केला आहे. टोमॅटो पण टाका, म्हणजे थोडंसं आंबट तिखट असं खूप छान लागतो पिझ्झा. जास्त तर काय मी बाहेर वगैरे आम्ही कधी पिझ्झा खायला जात नाही, शक्यतो जात नाही. तर कधीतरी क्वचित वर्षातून एकदा दोनदा असं कधीतरी खाणं होतं, पण शक्यतो मी घरीच बनवते पिझ्झा, नाहीतर मग ब्रेडचा बनवते. तर ह्या वेळेला आता बेस घेऊन आली, तर म्हटलं बेसचा बनवूया. मंथन आता स्कूलवरून येईल, स्कूल पण चालू झालेली आहे, संध्याकाळचा काहीतरी नाश्ता लागतो, तर त्यामुळे मी इथे आता म्हटलं बनवून घेऊया. तर इथे थोडासा मस्तपैकी कांदा टाकला. त्यानंतर मग सिमला मिरची, टोमॅटो, तर हे सगळं असं टाकून घ्यायचं. जर ह्याच्यामध्ये मक्याचे छोटे छोटे दाणे किंवा बेबी कॉर्न वगैरे असतात तर ते घातलात, किंवा पनीर, ऑप्शन सगळे आपण जे काय व्हेजिटेबल आवडत असतील तर ते घालू शकतो.
हे अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं. मस्त अशी लेअर याची बनवायची आणि त्यानंतर मग याच्यावरती खूप असं भरभरावून असं थोडंसं चीज टाकायचं. तर मी अवनमध्ये बनवणार होती, पण काय झालं, अवन ठेवलेला आहे वरती आणि जेव्हा घराचं काम केलं तेव्हापासून तो वरती ठेवलाय ना, तर तो काढलाच नाहीये मी. माझ्या छोट्या नंदेने मला आमच्या लग्नामध्ये गिफ्ट केला होता. तो मस्त असं ओनिडा कंपनीचा आहे, खूप सुंदर आहे, मस्त. म्हणजे खूप वेळा मी केक वगैरे पण बनवलेत त्याच्यामध्ये, पण जास्त शक्यतो करून मी गॅसवरच इथे याच्यामध्ये बनवते, टोपामध्ये वगैरे किंवा कढईमध्ये. तर खूप भरपूर असं चीज टाकायचं. चीज बघून मला माझ्या जावेची आठवण आली. तर त्या बोलत होत्या की चीज लोडेड पिझ्झा एक दिवशी खायला पाहिजे. तर मग आता करता करता त्यांची आठवण आली. तर आता 2च आहेत बेस, तर नंतर कधी बनवला तर मी नक्की देईन. आणि इथे ना आता हे मस्त मी काय करणार आहे, हे ताट घेतलेलं आहे, म्हणजे छोटा जेवढा पिझ्झा राहील आतमध्ये ना, तर तेवढी डिश घेतली. थोडक्यात की तुम्ही तूप लावा, तेल लावा, तुमच्यावर आहे. मी थोडंसं तेल टाकलं. आता हे स्प्रेड करून घ्यायचं. तुम्ही हाताने स्प्रेड करा, स्पूनने स्प्रेड करा किंवा ह्या अशा ब्रशने स्प्रेड करा, म्हणजे सगळीकडे पसरवून घ्या थोडक्यात. तर हे याच्यामध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे चांगला तेल गरम झालं ना की तो पिझ्झाचा बेस असतो तो चांगल्या पद्धतीने शिजला जातो. तर तव्यावरती मी बनवून बघितलं, पण तव्यावरती ना करपण्याची शक्यता असणे, करपतोच त्याच्यावरती. तर त्यामुळे मी काय केलं, इथे आपल्या ह्याच्यावरतीच बनवते. कढई चांगली गरम झाली, त्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टँड ठेवा, कारण की तो खाली चिपकण्याची शक्यता असते. आणि भाजण्याची थोडी प्रीहीट झाल्यानंतर, म्हणजे गरम झाली ना, तर हाताला लागेल, चटके बसतील. तर त्यामुळे तुम्ही सावकाश ठेवा. गॅसची फ्लेम अशी मीडियम ठेवायची, जास्त पण मोठी नाही, जास्त पण छोटी नाही. आणि बघू शकता इथे वरचा आपला जो चीज टाकलेली सगळी लेअर होती ना, ती मेल्ट होत आलेली आहे. आणि हे मोझरेला चीज खूप सुंदर लागतं. त्याच पद्धतीने मी दुसरा पण बेस इथे तयार करून घेतला. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, मुलं खातील, आवडीने खातील. आणि घरी बनवल्याची टेस्ट थोडी वेगळी असते. तर त्यामुळे मी बोलते, बेस तर काय आपण बाहेरूनच आणलं आहे, पण घरी बनवल्याची जी टेस्ट असते ना, ते थोडी वेगळी लागते. आणि हा इथे मस्त एकदा मी म्हटलं जरा खोलून बघूया, तर थोडासा आणि एक 2-3 मिनटं राहू देत. तर म्हणून मी परत झाकण ठेवून दिलं. आणि हा आता आपला इथे फायनली पिझ्झा रेडी झालेला आहे. कसं झालं आहे कमेंटमध्ये मला सांगा नक्की. आणि तुम्ही पण असंच ट्राय करा. अवनमध्ये सगळे बोलतात की अवनमध्ये पिझ्झा छान बनतो, पण टोपामध्ये पण कढईमध्ये पण पिझ्झा हा छानच रेडी झालेला आहे. आणि बाहेरच्या पेक्षा टेस्ट खूप छान येते. थोडंसं ऑरिगॅनो टाकायचं, नंतर मस्त एका डिशमध्ये काढून घेतला. आता इथे कट करा. शेप आहे मंगेश सावंत. कुठे गेलं तुम्ही? हॉटेल मॅनेजमेंट दिव्या पाटील. देवा पाटीलला तिचं नाव नको करू. दिव्या पाटीलला मी होतो 1.5 महिना. हा. 1.5 महिन्यात मी शिकलो. ओ माय गॉड. आणि तुमचे हे कोण होते तुम्हाला शिकवायला? कोण होते? सपना सावंत काय? शिकवायला भरपूर लोक होते, वेगवेगळे असे होते. आता मस्तपैकी हा चीज लोडेड पिझ्झा मी खाणार आहे. अरे हळू हळू, तुम्हाला शिकवलं त्याचं तुम्हाला काही पण येत नाही. हा ते कसं 2 महिने शिकवलं ना. त्याच्यामुळे अर्धवट काम आहेत काही. पप्पा नो, अर्धवट कसं करतास तुम्ही? मस्त पैकी. दुसरा हा इकडे रेडी होतो आणि हा इथे पिझ्झा बघा मस्त. कसं कट केला सांगा. हो, कमेंट मध्ये सांगा कसा कट केलाय. आणि मी आता कसा खाणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर याच्यावरती ऑरिगॅनो टाकून थोडंसं हे टाका. अरे रे 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 रे, सगळं खराब नको करू. आणि हे करा, थोडंसं ऑरिगॅनो जास्त नका टाकू. भुरभुरा भुरभुरा भुरभुरा, फक्त भुरभुर 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 भुरभुर. बस 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 बस, जास्त नको. अरे बरं नाही वाटत. बस बस, नको नको जास्त. आणि ते हे टाका, सॉस टाका. सॉस टाकलाय का तू ऑलरेडी? सॉस टाकलाय, पण थोडंसं असं द्या, असं झिकझॅक झिकझॅक काढा. छीक छाक. अरे वा वा, काय बघता हो तुम्ही, हुशारास. ते दिव्या पाटीलला शिकलोय ना 2 आणि हा इथे मस्त चीज लोडेड पिझ्झा, होममेड पिझ्झा रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. जरा माझा कॅमेरा पकडा, मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. मी बनवलेला पिझ्झा चीजवाला हा बघा, मस्त दाखवते, खाऊन दाखवते.
शेफ आहेत ना, स्वतःच खातात. मस्त बनवलंय. आम्हाला बनवल्यावर सांगतात आणि स्वतःच खातात. मस्त बनवलंय, छान झालंय. आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. हो, आणि हो. वहिनींना आमच्या असं पिझ्झा आवडतो. आता ते नाही आहेत, आता आम्ही जरा खातो आणि नंतर त्यांना बनवून देते. बरं भारी झालं.